साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावट गावठी पिस्टल व काडतूस बाळगून लोकांना दमदाटी करून सोने व पैसे लुटल्याप्रकरणी देशी बनावट गावठी पिस्टल, काडतूस बेकायदेशीरित्या विक्री करत असल्याबाबत आरोपी चैतन्य उर्फ भैया चेतन पांडुरंग शेळके, करण शिवाजी भोसले यांच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियमाचे कलम 25(3)(7) व भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती। तदनंतर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल यांच्यामार्फत मेहरबान न्यायालयात जामीन मिळवण्याकामी अर्ज केला। आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादात सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केल्याचे निदर्शनास आणून कोणतीही शोध मोहीम करण्याची आवश्यक राहिलेले नसून तपास पूर्ण झाल्याचे सांगितले। तसेच शस्त्र अधिनियमाच्या अनुषंगाने मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निवाड्याच्या आधारे युक्तिवाद आरोपींचे वकील मनोज पामुल यांनी केला असता सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी सातभाई यांनी जामीन अर्ज मंजूर करून आरोपींची जामिनावर मुक्तता केली। सदर प्रकरणात आरोपींतर्फे ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल, ॲडव्होकेट विशाल गोणेकर, ॲडव्होकेट बालराज कॅरमकोंडा, ॲडव्होकेट श्रीनिवास बंडी, ॲडव्होकेट राकेश कोंपल्ली, तुषार पामुल, ॲडव्होकेट ज्योती अल्ली, ॲडव्होकेट स्वप्नील पुंजाल यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट सुरवसे यांनी काम पाहिले।